सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहरात सुरक्षेच्या दृष्टीने प्रमुख भागांमध्ये लाखो रुपयाचा खर्च करून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली होती। सतत होणाऱ्या चोऱ्या, सोनसाखळी चोरीच्या घटना तसेच अपघात या कारणांसाठी विंचूर, चौफुली, गंगा दरवाजा, बस स्थानक, लक्कडकोट या भागांमध्ये ही यंत्रणा 3 वर्षापूर्वी बसवण्यात आली होती। ही सीसीटीव्ही यंत्रणा अवघ्या महिन्याभरातच बंद पडल्यानंतर सुमारे 3 वर्षापासून नियंत्रण धूळ खात्यात पडले आहे। पोलीस प्रशासनाकडे याचे हस्तांतरण रखडल्याने पोलीसही याकडे लक्ष देत नाही। नेमकी ही सीसीटीव्ही यंत्रणा बंद ठेवण्यामागे काही गौड बंगाल तर नाही ना, हा सवाल आता निर्माण झाला आहे। या संदर्भात माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज देऊन माहिती घेणार असल्याची माहिती कार्यकर्ते कालिदास अनवडे यांनी दिली आहे। या संदर्भात अनवडे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी यांनी बातचीत केली आहे। मी कालिदास अनवडे, पत्रकार मित्र। मी येवले शहरामध्ये सीसीटीव्ही जे या विंचूर चौफुली भाग असेल, गंगा दरवाजा भाग असेल, बस स्टॉप एरिया असेल किंवा इतर ठिकाणी जे सीसीटीव्ही शासकीय यंत्रणेने लावलेले आहे, याबद्दल येवला शहर पोलीस स्टेशन असेल किंवा येवला नगरपालिका असेल किंवा अन्य प्रशासन असेल यांच्याकडे याबाबत विचारणा करणार आहे की सदरील हे सीसीटीव्ही कोणत्या यंत्रणेने बसवले आहे, याचा वॉच कोणाकडे आहे। कारण सदरील हे सीसीटीव्ही नेहमी बंद स्थितीत असल्यामुळे त्यामुळे बरेचदा या ठिकाणी प्रशासनाला देखील ज्या वेगवेगळ्या चोऱ्या होतात त्याकडे प्रशासनाचं उलगडा होण्यास मदत होत नाहीये। तर ती मदत होण्याकरता आपण या सर्व गोष्टीचा विमोड करण्याकरता या यंत्रणेकडे त्याबाबत माहिती अधिकार नियमानुसार आपण त्यांच्याकडे मागणी करून त्याबाबतची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।